सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, आपण सर्वजण श्री सिद्धिविनायक न्यासाचा निरोप मिळाल्यानंतर आपण आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. या बैठकीमध्ये निश्चितच या गोष्टींचा उहापोह केला जाईल की आमचं हिंदूंचं दैवत असलेलं सिद्धिविनायक मंदिर यांना कोणी बदनाम करतंय का, अशा प्रकारची एक शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. एक 2च दिवसापूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बाजूलाच असलेल्या सभागृहात सन्माननीय राजसाहेबांनी जे एक पत्र वाचून दाखवलं आणि त्याचा विपर्यास झाला, याबद्दल आज आपण सखोलपणे चर्चा करणार आहोत. मित्र, सिद्धिविनायक न्यासामध्ये आपण सर्वच जण भक्तिभावाने येतो. हे आमचं दैवत आहे, ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्या सिद्धिविनायक न्यासाची आणि त्या देवालयाची कुठेही बदनाम होऊ नये ही भावना आपली सगळ्यांची आहे. दिलेल्या पत्राचा संदर्भ असा होता की या मंदिरामध्ये काही अघटित अशी घटना घडली होती. काही कर्मचाऱ्यांकडनं चोरी करण्यात आली होती आणि ती चोरी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने पकडण्यात आम्हाला सगळ्यांना यश मिळालं आणि त्यासाठी आम्ही खास करून जी मदत घेतली होती ती अँटी करप्शन ब्युरोचे जे अप्पर पोलीस आयुक्त, ज्यांचं नाव नांगरे पाटील साहेब, यांची आम्हाला मदत मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर ही चोरी पकडण्यात आम्हाला यश आलं. साधारणतः त्यांना आम्ही जे दिलेलं पत्र होतं ते पत्रच फक्त आपल्याला मी देणार नाही, बाकी सगळी माहिती मी देईन. त्या पत्रामध्ये असं आम्ही नमूद केलं होतं की सिद्धिविनायक न्यासामध्ये काहीतरी चाललंय आणि आम्हाला असा संशय येतोय की काही कर्मचारी ह्या एकंदरीत जो काही निधी येतोय याच्यामध्ये काही गडबड करतात, अशा प्रकारची शंका आहे. माझं लेखी पत्र होतं. लेखी पत्र दिल्यानंतर नांगरे पाटील साहेबांना मी आणि आमचेच एक ट्रस्टी भास्कर शेट्टी जाऊन स्वतःहून भेटलो. त्यांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली या कामासाठी आणि आम्हाला विचारलं, तुम्हाला कुठे कुठे शंका येते ते त्याने विचारलं आणि त्यानंतर 2 अधिकारी ज्या दिवशी पैसे मोजले जातात त्याच दिवशी बुधवारी सगळ्या प्रवेशद्वारांवरती आपले अधिकारी ठेवले. त्या अधिकाऱ्याला सुद्धा तसं काही विशेष त्यावेळेला मिळालं नव्हतं. मग वेगवेगळ्या उपाययोजना करायला त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर अनेक उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांपैकी खास करून जी उपाययोजना केली, आमचा जो CCTV असतो, या CCTV वरती जे कर्मचारी असतात या कर्मचाऱ्यांना बदलायची त्यांनी विनंती केली. आम्ही ज्या वेळेला त्या CCTV वर असलेले कर्मचारी बदलले आणि नवीन कर्मचारी आले त्यावेळेला आमच्या पहिल्याच गोष्ट लक्षात आली का जी चोरी केली जाते ते चोर कोण आहेत आणि त्यांना पकडण्यात यश आलं. त्याचा 1 नंबरचा जो आरोपी आहे तो आहे तेंडुलकर म्हणून आणि त्याला अरेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखी 9 कर्मचारी होते. ह्या 9 कर्मचाऱ्यांना सुद्धा राजन पेंडुरकर, मी सगळ्या नाव सगळ्यांची नावही आपल्याला देईन. पेंडुरकर, त्यानंतर एक घाडीगावकर, अशा प्रकारची ही 9 नावं आहेत. त्यांना ताबडतोब त्याच दिवशी ज्या वेळेला आम्हाला ते CCTV मध्ये दिसलं 5 मिनिटाचा विलंब न करता ताबडतोब पोलिसांना तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखीन जे 8 जण होते त्यांनाही अटक करण्यात आली. साधारणतः हे सगळे कर्मचारी 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस हे जेलमध्ये होते आणि त्यानंतर त्यांची जामिनांवरती सुटका झाली.
ज्या वेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली, चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता, याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतंय हे आपण बघावं. आणि त्यानंतर आम्ही काही उपाययोजना केल्या. त्यापैकी दुसरी एक उपाययोजना अशी होती, भटजींना आपण जे काही दानपेटीत टाकल्यानंतर पैसे देतो दक्षिणा म्हणून, ही दक्षिणा आमच्या नियमाप्रमाणे अर्थात जे आर आहे तो त्यांनी ते पैसे पुन्हा दानपेटीत टाकले पाहिजेत. ते त्यांनी दानपेटीत टाकायला सुरुवात केली. भटजींच्या आम्ही बैठका घेतल्या आणि अचानक ही रक्कम एवढी वाढली, ती साधारणतः 97 लाखापर्यंत आठवड्याला वाढत होती. आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी काही चोरी आणि दुसरा भटजींकडनं जो काही त्यांना दक्षिणा देत होतो, ही जर आपण बंद केली तर मोठ्या प्रमाणात इथे मंदिराचा जो काही निधी आहे हा वाढणार आहे. मग ट्रस्टी आमचे जे काही आहेत त्यांच्या मनात आलं की आपण ह्या सगळ्याची चौकशी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून काही ट्रस्टीने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात हाच उल्लेख होता की साधारणतः वर्षाला 18 कोटी रुपये वाढले पाहिजेत असा आमचा संशय आहे. आणि मग या सगळ्याची काय हे कमी होत आहेत किंवा काय हे कमी झालेत या पूर्वीच्या कालावधीमध्ये, याची चौकशी करावी. अर्थात राजसाहेबांनी जे पत्र वाचून दाखवलं त्यांनी जे सांगितलं, त्यांनी कुठे उल्लेख केला नाही की आताची जी ट्रस्टी आहे या ट्रस्टींकडनं असा काही प्रकार होतोय. या पूर्वीच्या ट्रस्टीवरती सुद्धा त्यांचा हे असू शकेल. आणि हे मी का सांगतोय की हे जे सगळे कर्मचारी आहेत हे साधारणतः उभाटाशी संबंधित आहेत, सगळ्याला माहिती आहेत. आणि ही जी सगळी एकंदरीत चोरी पकडली गेली त्यासाठी आम्हा सगळ्यांना पोलीस खात्याने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हे चोर पकडण्यात आले. अर्थातच आम्ही संभ्रमात होतो. ही एकदम 6-8 आठवड्यात जी रक्कम वाढली आहे ह्याचं मूळ कारण काय आहे हे शोधणं आवश्यक होतं. भटजींचे पैसे कमी केले की भटजीने पुन्हा पेटीत टाकायला लागल्यामुळे केले का, ह्या चोरीचा फार मोठे आणखीन काही रॅकेट आहे का हे शोधणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे तशा प्रकारचं पत्र हे आमच्या काही ट्रस्टीने हे फक्त न्याय आणि विधी खात्याला दिलं. शिंदे साहेबांना पत्र दिलेलं नव्हतं. शिंदे साहेबांना पत्र द्यायची गरज नव्हती. त्याचं कारण असं, आम्ही त्यांना जाऊन भेटणार होतो, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार होतो आणि ही सगळी गोष्ट आम्ही त्यांच्या कानी घालणार होतो. आणि म्हणून मला असं वाटतं ही नसलेलं पत्र, नसलेल्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव आणि युती मधल्या काही प्रमुख नेत्यांची नावं घेऊन जे बदनाम करण्याचा आणि हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाला बदनाम करण्याचा जो काही घाट घातला जातोय याबद्दल आपल्याशी बोलावं म्हणूनच आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आपल्याकडनं जर काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ. यासोबत 9 जणांचा तुम्ही उल्लेख केला, मात्र 20 मार्चला जो एफआयआर होता त्यामध्ये केवळ एकाच नाव आहे, मग बाकीच्यांचं नाव काय नाही त्याच्यामध्ये? हो, तोच ऑब्जेक्शन आहे आमचं. हे भेटण्याचं कारणच हे आहे की आता तो एफआयआर सुद्धा आणलेला आहे आणि नावं सगळ्यांची आहेत. त्यानंतर त्यांना कुठल्या कुठल्या शिक्षा झालेल्या आहेत हे सगळं आहे. पोलिसांनी त्यानंतर जसे जसे हे धागेदोरे मिळत गेले तसे तसे त्यांना अटक केली, त्यांना कोर्टात हजर केलं. काही लोकांना 3 दिवसांनी, काही लोकांना 4 दिवसांनी अशा प्रकारचे त्यांना जामीन झाले आणि ते बाहेर आले. आमच्यासाठी ही गंभीर बाब होती आणि म्हणून आमच्या नेत्यांना ही प्रत्यक्ष भेटून सांगावी ही आमची भावना होती. मात्र ह्या सगळ्याची, कारण हे ऑडिट होतं, प्रत्येक वर्षाला जी काही जमा होते त्याची ऑडिट होतं आणि हे ऑडिट व्हावं चांगल्या दृष्टीने म्हणून न्याय आणि विधी खात्याला आमच्या काही ट्रस्टीने हे पत्र दिलं होतं आणि तशा प्रकारचं ते पत्र होतं. साधारणतः एकच मला संधी द्या. या उपाययोजनांमध्ये अनेक उपाययोजना केल्या होत्या. साधारणतः आम्ही 1.5-2 वर्षात जे आलो, साधारणतः 45 लोकांना आम्ही कारवाई केली होती. हे 9 जण जी पे वरती लोकांना दर्शन देण्यासाठी पैसे घेत होते ते साधारणतः 19 जण, प्रत्यक्ष
स्टॉल धारकांमार्फत काही कर्मचारी दर्शन घेत होते त्यांच्यावर ती कारवाई केली. अशा प्रकारची ही माझ्याकडे यादी आहे, अशा प्रकारची जवळजवळ 45 ते 46 कर्मचाऱ्यांवरती आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि त्या सगळ्यांना त्याच्या पनिशमेंट दिलेली आहे. नाही, राज ठाकरे या सगळ्यांची नोंद घेतल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्यांची नोंद आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुमच्यापैकी काही विश्वस्तांनी स्वतःच्या रील्स केल्या, त्या पाठवल्या, तुम्ही नंतर बोललात. पण मग एवढी मोठी घटना घडल्यानंतर तुम्ही स्वतः माध्यमांसमोर का आला नाही? आलो ना नाही नाही, कधी? त्याच दिवशी हा. सेम. म्हणजे मला वाटतं त्यांनी बोलले असतील इथे दुपारी वगैरे. नाही 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 नाही. किती वाजता बोलले? ही चोरी झाली, त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या उपाययोजना तुम्ही केल्या, हे सगळं एवढं घडत होतं, तुम्ही मुंबईकरांना, राज्यातल्या जनतेसमोर का आला नाहीत? हा पब्लिक विश्वस्त न्यास आहे. नाही, या बाबतीत आम्ही सगळ्यांना माहिती दिली. सगळ्यांना माहिती दिली. आपले अनेक प्रेस होते, त्यांनाही माहिती होती आणि ही जाहीर बातमी झाली होती. त्याची टीव्हीवरती सुद्धा सांगण्यात आली होती. आणि ही प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती या ठिकाणी होती त्यांच्या नावाची तक्रार होती, त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या. आणि मला असं वाटतं न्यास आणि प्रशासन अशा दोघांनी मिळून ती तक्रार, आणि आमच्या तक्रारीवरूनच हे पकडले गेले होते, आम्हीच ते पकडले होते. आणि त्याची मदत अँटी करप्शनने आम्हाला केली, हेही आम्ही तुम्हाला सांगितलं. आता त्यांचं स्टेटस काय आहे? जे लोक पकडले त्यांचं स्टेटस सस्पेंड केले, सगळ्यांना सस्पेंड केले, सगळ्यांना. तुम्ही त्या पत्रात 9 जण. उल्लेख केलाय की याचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आहेत. नेमका हा रोग कोणाकडे आहे आणि वरिष्ठ अधिकारी या सगळ्या कटामध्ये सहभागी आहेत असं म्हणायचं का? याच्यामध्ये आम्ही सगळे विश्वस्त आहोत. आम्ही पत्र लिहिलं. आता माननीय अध्यक्ष महोदयांनी हे पूर्ण विवेचन केलेलं आहे. हा आमच्या हातात कागद आहे, 9 कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांना कधी कोणत्या तारखेला अटक झाली, कोणत्या तारखेला त्यांना टीसी मिळाली, कोणत्या तारखेला त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली आणि कोणत्या तारखेला त्यांना जामीन झाला, हा सगळा विषय 9 जणांचा आहे. जेव्हा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की हे प्रकरण घडल्यानंतर अचानक मंदिरातली आवक वाढली, आवक वाढल्यानंतर मग आम्ही ट्रस्टी ज्या उद्देशानं आम्ही ह्या संस्थेचा या न्यासाचा कार्यभार करायला आलेलो आहोत, स्वच्छ प्रशासन राहिलं पाहिजे, पारदर्शक कारभार राहिला पाहिजे, हा कटाक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्रादी पवार हे जे आमचे महायुतीचे आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी आम्हाला हे सांगितलं की हे मंदिर आहे आणि मंदिराचा कारभार स्वच्छ राहिला पाहिजे. या दृष्टीने माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी जे असतील, आम्ही सगळे विश्वस्त मंडळ गेली 1.5 वर्ष पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नाचाच भाग म्हणून 46 कर्मचारी निलंबित झाले. मला सांगा की 46 कर्मचारी निलंबित झाले, 9 अटक झाली, 9 जण सस्पेंड झाले. 2-2.5 वर्षापूर्वी अशा बातम्या तुम्ही 10 वर्षात कधी न्यासाच्या वाचल्या होत्या का? आम्ही आधीच्या विश्वास आरोप करत नाही, पण यापूर्वी का घडलं नसेल असा आमचा संशय. आम्ही आरोप करत नाही. आम्हाला जेव्हा कळलं ट्रस्टी मंडळींना की बाबा आमच्या दर बुधवारी, या बुधवारी जेव्हा आम्ही कलेक्शन करतो, त्याच्या दुसऱ्या बुधवारी, पुढच्या बुधवारी आम्ही 4थ्या मजल्यावर जे दानपेटी आहे, जे भक्त मोठ्या भक्तिभावाने देणगी बाप्पाच्या चरणी अर्पण करतात, त्याची काउंटिंग केली जाते. त्याची काउंटिंग अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ बँकेचे अधिकारी असतात. आणि मग आम्हाला आढळलं की यापूर्वी 30 लाख, यापूर्वी 35 लाख, यापूर्वी 40 लाख, यापूर्वी 50 लाख असं जे दान जमा होत होतं किंवा भक्त जे दान करत होते. आणि हे प्रकरण घडल्यानंतर 98 लाख, 94 लाख, 90 लाख हे वाढलं. त्यामुळे आमचा समज असा होता की समज आणि संशय होता की हे जे वाढलेलं आहे हे वाढलं, याच्या मागे ह्याचं ऑडिट झालं पाहिजे. जर 2 वर्षापूर्वी कमी होतं तर 2 वर्षानंतर ह्या गेल्या वर्षभरामध्ये हे उत्पन्न का वाढायला लागलंय, कशामुळे वाढायला लागलंय, ह्याचं ऑडिट होणं गरजेचं होतं. आणि आम्ही एवढं दक्षपणे कारभार करतोय की याच हॉलमध्ये आपण आता सगळे बसलेले आहात. याच हॉलमध्ये आम्ही सिक्युरिटीची बैठक घेतली. जेवढे आमचे 30 सिक्युरिटी आहेत त्यांना आम्ही निक्षून सांगितलं इथे भ्रष्टाचार चालणार नाही, इथे भक्तांकडनं पैसे कोणी दर्शनाचे घ्यायचे नाहीत. इथे जे स्टॉल धारक प्रिमायसेस मध्ये आहेत ह्याच हॉलमध्ये आम्ही त्यांची बैठक घेतली की कुठल्याही स्टॉल धारकाने कुठल्याही भक्ताला लुबाडायचं नाही, कोणीही दर्शनाचे पैसे घ्यायचे नाहीत. तुम्हाला किस्सा सांगतो की दादर स्टेशन पासून, टॅक्सीवाल्यापासून ते फुलवाल्यापासून तिथल्या आमच्या काही कर्मचाऱ्यांपर्यंत रॅकेट चाललं होतं. हे आमच्या निदर्शनास आलं. आम्ही 1 वर्षापासून हे रॅकेट 90% बंद करण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. त्याचाच परिभाग म्हणून हे उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. 1 मिनिट पूर्ण करतो. हे कर्मचारी पकडले गेले आणि मग आपण हे पाहतोय की हे सगळा जो प्रकार 1-1.5 वर्षानंतर जे पारदर्शकपणे कारभार आम्ही करतोय. मी तुम्हाला सांगतो, आता आधीचं ट्रस्टी बोर्ड असेल, तुम्ही कधी बातम्या ऐकल्यात का कुठल्या कर्मचाऱ्याला पकडल्या, सस्पेंड केलंय, बडतर्फ केलंय, कामून काढलंय?
पुरावे आमच्याकडे पुरावे आहेत हे आम्ही तुम्हाला पुरावे सादर करतोय. त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे पत्र वाचून दाखवलेलं आहे त्या पत्राचा एकच गाभा आहे की एकूण जी व्यवस्था 1.5-2 वर्षापूर्वी चालली होती, आता 1.5-2 वर्षामध्ये आता माझ्याकडे कागद आहे 114. हे बघा आता माननीय अध्यक्ष महोदय आहेत, आता आम्ही 36 कोटी या वर्षी गरजू जे आहेत पेशंट त्यांना 36 कोटीचं वाटप केलं. तेच प्रमाण आधी 20 कोटी होतं. यानंतर तुम्हाला आणखी एक कागद दाखवतोय, दानपेटी जमा 2022 ते 2023 एक मिनिट, दानपेटीले जमा आहे आणि हे बघा एकूण जमा वित्तीय वर्ष 2022 ते 23 106 कोटी. आम्ही जेव्हा ट्रस्टी मंडळ आलो अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हा 114 कोटी. आम्ही मागच्या वेळी 2025 मार्चला बजेट मांडलं 134 कोटी आणि 2026 ला मी मार्च मध्ये हे बजेट मांडलं तर 182 कोटी हे मंदिरामध्ये भक्तांनी जे दान केलंय त्याची ही वाढलेली ही रक्कम आहे. आणि या 4 महिन्यामध्ये 1 एप्रिल ते आता 30 जुलै पर्यंत 15 कोटीच्या घरात ही रक्कम गेलेली आहे. म्हणजे आम्ही हे ट्रस्टी मंडळ आम्ही जर दोषी असतो तर आम्ही पत्र लिहिलं असतं का? आम्ही जर न्याय विभागाला आम्ही पत्र लिहिलं असतं का? दोषी नाही. जे काही दोष यापूर्वी निर्माण झालेले आहेत त्या दोषाची ऑडिट झालं पाहिजे. ते दोष का होते ही आमची सिंपल आणि साधी मागणी आहे. म्हणजे सिद्धिविनायकापेक्षा ईश्वरी अंश हा विश्वस्तांमध्ये आहे, सिद्धिविनायकामध्ये नाही, हे तुमच्या आकडेवारीवरून दिसतंय. बघा बाप्पाच्या भक्तीपोटी सगळे येतात, पण आमचं एकच म्हणणं आहे की बाप्पाच्या भक्तीपोटी आधीही लोक भक्त देशातून महाराष्ट्रातून किंवा परराज्यातून किंवा परदेशातून सुद्धा येत होते. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे जे उत्पन्न आहे हे एका दिवसात वाढत नाही, एका दिवसात 1 लाख भक्त येऊ शकत नाहीत, एका दिवसात 2 लाख भक्तांची वाढ होत नाही. त्यामुळे आमचा हा संशय होता की आमचा समज आहे की हे वाढलेलं उत्पन्न आणि आधीचं कमी उत्पन्न याच्यामध्ये एवढी मोठी तफावत का, याचं कुठंतरी विवेचन विश्लेषण आणि ऑडिट झालं पाहिजे. आमचा प्रामाणिक हेतू आहे. माझे 2 प्रश्न होते. विचारा एका एकाने सगळ्यांनी विचारा, सगळ्या प्रश्नांची उत्तर पूर्ण. Exactly. पुढे काय झालं ते नाही. तुम्ही जी तक्रार केली की चौकशी व्हावी, ऑडिट व्हावं, त्याचं पुढे काय झालं? वरिष्ठ अधिकारी नेमके होते. त्यांच्या बाबतीत काही नावं तुमच्याकडे गेलेत का? कुठले कनिष्ठ लॉ अँड आणि ज्या पत्राचा उल्लेख राजसाहेबांनी केला ते पत्र चुकून लीक झालंय. एकनाथ शिंदे साहेबांना लिहायचंच नव्हतं. त्याच्या खाली असलेल्या विश्वस्तांच्या सह्या सगळ्यांच्या नाही आहेत, त्यामध्ये काही लोकांच्या सह्या राहिलेल्या आहेत. त्या का राहिल्या? म्हणजे तुमच्या विश्वस्तांमध्ये सुद्धा काही पक्षीय गडबड चालू आहे का? नाही, असं काही नव्हतं. खरं म्हणजे शिंदे साहेबांना स्वतः भेटून द्यायची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना सुद्धा स्वतः भेटून द्यायची अशी कल्पना होती. आणि ज्या दिवशी हे पत्र गेलं त्यावेळेला मी दिल्लीला होतो आणि पवनजी सुद्धा इथे नव्हते. हा, या गोष्टीवर ही चर्चा झाली होती, इथे बसलो होतो त्यावेळेला, की अचानक हे वाढलेलं उत्पन्न आहे आणि यापूर्वी जे कमी होतं ह्याची कुठेतरी ऑडिट झालंच पाहिजे, ही भावना होती. म्हणजे आम्ही ऑडिट करा असं म्हणतोय, अंदाजे हे उत्पन्न वर्षाला किती कमी होत होतं हे सांगतोय, म्हणजे ती चोरी केली असा अर्थ होतो का त्याचा? सर, ते पैसे कसे बाहेर न्यायचे? म्हणजे कसं कुठून मंदिरातून पैसे कसे बाहेर न्यायचे? म्हणजे काही बघा, काही निश्चित तिचे काही लूप होल्स होते आणि हे जे पैसे आम्हाला हेच करायचं आहे, कारण त्या आरोपींना जेव्हा पकडलं त्यावेळेला आमच्याकडे जे अधिकारी वर्ग गेला होता त्यांनी 10,000ची चोरी झाली अशा प्रकारचं त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आम्ही ज्या वेळेला पोलिसांवरती दबाव आणला आणि सांगितलं हे भक्तांचे पैसे आहेत, त्याची रिकव्हरी झालीच पाहिजे, त्यावेळेला त्यांनी प्रत्येकी 10,000 अशा प्रकारे 80,000 रिकव्हरी केली. यावर आम्ही समाधानी नव्हतो. यामध्ये आणखीन सुद्धा रॅकेट असावं अशा प्रकारचा आजही आम्हाला संशय वाटतोय. आपण जे काही दिवस आता प्रश्न विचारला, तुम्ही ताबडतोब पत्रकार परिषद का नाही घेतली, इथे अजूनही आमचा असा संशय आहे की ही लाईन इथेच संपलेली नाही, याच्यामध्ये अजून सुद्धा काही असावेत असा आजही आमचा संशय आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही अँटी करप्शन आणि पोलीस खातं यांच्या मार्फत ते पैसे कसे बाहेर न्यायचे? ते पैसे कसे बाहेर घेऊन जायचे? कारण काय, कठीण, बरोबर आहे. ज्या आता वेळेला एखादा त्यांनी कर्मचारी इथे येतो त्यावेळेला त्याच्या खिशात काहीतरी एक थोडीशी रक्कम असते जी प्रवासासाठी दैनंदिन वापरासाठी लागते. पण मग घरी घेऊन जाताना जर एवढे लाखो किंवा हजारो रुपये जात होते तर मग इथे काय नेमकं चाललं होतं? तुम्हाला एक सांगतो प्रामाणिकपणे की आम्ही आता एक डिसिजन मागे बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक झाली, आम्ही एक निर्णय असा घेतलेला आहे की या ठिकाणी जे कर्मचारी किंवा क्लिअरिकल स्टाफ असेल
यांचा एक गेट आम्ही निश्चित करणार आहोत. जाताना तोच गेटनी ते गेले पाहिजेत. आमची सिक्युरिटी आम्ही अजून अलर्ट करतोय की जाताना त्याच्या खिशात किती पैसे होते आणि आता तो नोकरी म्हणजे कामावून बाहेर जाताना तो किती घेऊन जातो याची आता पूर्ण चेकिंग आम्ही करणार आहोत. हा प्रशासनाने आणि हा बीओटीने आम्ही बोर्ड ऑफ ट्रस्टने हा निर्णय घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की जो आरतीची पेटी असते ज्यामध्ये भाविक दान टाकतात, कोणी 500 रुपये असेल, कोणी 200 रुपये टाकत असेल, कोणी 50, कोणी 10 रुपये असेल, तर जे दान आता क्लिअर कर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की ते दान पेटी, ती आरतीची दान पेटी ही एका मजल्यावर नेली जायची, तिथं ती ठेवली जायची आणि मग एक त्यांचा सहकारी कर्मचारी हा दरवाजात उभा राहायचा, मग दुसरा तो त्याला सिग्नल करायचा आणि मग कोण नसेल मग तो दानपेटीतलं हात टाकून किंवा खोलून ते पैसे काढत होता. असा मला एक कर्मचारी आढळला. मग आम्हाला वाटलं की एका कर्मचाऱ्यापुरतं हे मर्यादित नसेल, सीमित नसेल. मग आम्ही जाऊन कंट्रोल रूमचा सीसीटीव्ही चेक केला, सगळ्या तारखा चेक केल्या आणि त्यानंतर मग उघडकीस आलं. जर हे ट्रस्टी मंडळ दक्ष नसतं तर आम्हाला वाटलं असतं एक पकडला सोळा जाऊ द्या, काय किती चोरलेत, 500 रुपये चोरलेत, 1000 रुपये चोरलेत. पण आम्ही काय केलं, आम्ही कंट्रोल बोर्ड मध्ये गेलो, सीसीटीव्हीच्या तारखा काढल्या आणि मग त्यातले 9 कर्मचारी आम्हाला सापडले. जे काही 19 कर्मचारी होते त्यांनी काही भक्तांना कॉन्टॅक्ट करून स्वतःच्या मोबाईलवर जीपे वनी पैसे घेतले दर्शनाचे. हे जर आम्हाला वाटलं नसतं जाऊ द्या, सोडून द्या, कर्मचारी आपला, पण आम्ही त्या 19 जणांना सुद्धा सस्पेंड केलं. आम्ही काही लोकांना सिक्युरिटी असे आहेत की आपण जर सगळे मंदिरामध्ये येत आहेत, काही जण 200 रुपये खिशात टाकायचे दर्शनाला जायचे, काही जण 500 खिशात टाकायचे दर्शनाला जायचे. आम्ही ते गेट सुद्धा सील केले आणि आमचे एक एक ट्रस्टी आता संध्याकाळच्या वेळी राऊंड मारतात, शॉलवाल्यांना भेटतात, बघतात. त्यामुळे कुठेतरी आता हे उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. त्याचंच फलित आहे की या वर्षी 35% आम्ही झालोय आणि आम्हाला आत्मविश्वास आहे बाप्पाच्या आशीर्वादाने की ट्रस्टी बोर्ड असं काम करतंय. भक्तांचा अजून इकडे ओघ वाढतोय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून राज्य स्तरावरून भक्त इकडे येत आहेत. पुढच्या वर्षाचं बजेट 250 कोटी जाईल. फक्त पैसे वाढवणं आमचा उद्देश नाही, तर मगाशीच मी सांगितलं 36 कोटी यावर्षी आम्ही अर्थसहाय्य वाटलंय. मूळ प्रश्न नाही नाही, बोला 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 सांगितलं ना आता. पैसे बाहेर गेल्याचं सांगितलेलं नाही. हा एक प्रश्न, याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे. राम मंदिरामध्ये जेव्हा चोरी झाली, चंपक राय आणि अनिल मिश्रा यांना राजीनामे द्यावे लागले. तुमच्यापैकी कोण राजीनामा देणार कशासाठी? या गोष्टीसाठी? काय हे बरोबर आहे हे की पकडले म्हणून अधिक नाही ते राजीनामा काय द्यायचा? माझा प्रश्न नीट ऐका. हो. अधिकृतपणे या गोष्टीची नैतिक, राज ठाकरेंनी जे काही म्हटलं किंवा जे पत्र एकनाथ शिंदेना लिहिलं गेलं त्या पत्रातला मजकूर चुकीचा आहे की राज ठाकरेंनी तो चुकीचा वाचला? आणि मग जर तो चुकीचा वाचला असेल, जे घडलं त्याच्यासाठी विश्वस्त म्हणून नैतिक जबाबदारी कोणाची? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आम्ही चोरी पकडली म्हणून आम्ही राजीनामे द्यायचे? चोरी पकडली म्हणून राजीनामे द्यायचे? नैतिकता म्हणून कसली? आम्ही आजही आम्ही अँटी करप्शनला पत्र लिहिलं. ऐका 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 ऐका, नाहीये म्हणूनच आम्ही सगळ्यांशी बोलतोय की आम्ही अँटी करप्शनला पत्र दिलं. अँटी करप्शन नांगरे पाटीलला भेटलो, त्यांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्या अधिकाऱ्याने आम्हाला ज्या गाईडलाईन्स दिल्या, म्हणजे आम्हाला सांगितलं पहिलं सीसीटीव्ही मधले जे कर्मचारी आहेत ते तुम्ही तिथे बदला. ते बदलल्यानंतर आम्ही ज्यांना नियुक्त केले त्या कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही आम्हाला दाखवले का इथे अशा अशा प्रकारे चोरी होते आणि ही चोरी तिथून फक्त ती पेटी कशी उचलली जाते, पैसे कसे काढले जातात हे दाखवलं. ताबडतोब आम्ही 5 मिनिटाचं सुद्धा वेळ न बघता ताबडतोब त्यांची आमच्या ज्या सीईओ आहेत त्यांना सांगितलं की ताबडतोब कंप्लेंट दाखल करा. त्यांच्या विरुद्ध ती तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 9 जण पकडले गेले. आजही आम्हाला असं वाटतं हे पूर्ण झालेलं नाही, यामध्ये आणखीन काहीतरी असू शकतं आणि त्यामुळे तशा प्रकारची खबरदारी ही आमच्या जे सगळे ट्रस्टी आहेत यांनी घेतलेली आहे. हे सगळं बोलताना तुम्ही आता म्हटलात की हे कर्मचारी जे ते विशाखा राऊत यांच्या संपर्कात होते, संपर्कात नोकरीला लावलेले आणि उभाटाच्या शाखेत जाणारे होते. काही वर्षापूर्वी तुम्ही अखंड शिवसेना होती, म्हणजे ते नेमके तुमच्या, म्हणून मी सगळ्यांना ओळखतो, शिवसेनेच्या शाखेत म्हणूनच सांगितलं मी. शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला शिवसेनेच्या शाखेत जाणारे चोर असं म्हणावं? असं कशाला मी कारण की एकंदरीत ज्याने चोरी केली त्यालाच चोर आपण म्हणू शकतो. शाखेत जाणार चोर कसा मी जात होतो? या न्यायालयाने जर पाहिलं, या न्यायालयाने कोणत्या ग्राउंडवर तुम्ही हा स्टेटमेंट बोललाय? एक्झॅक्टली शिवसेनेच्या शाखेमध्ये गेले
कोणत्या शाखेचा नाही. नंबर आहे का तुमच्याकडे? सगळ्या शाखांचे नंबर आहेत, सगळ्यांना आम्ही आणि मला रिलीज केलाय का? पोलिसांना त्यांनी सांगितलंय का आम्ही या शाखेमध्ये गेलो होतो? त्यांनी नाही. आता तुम्ही हेच सांगितलं की मी पूर्वी सुद्धा शिवसेनेत होतो. बरोबर आहे. याचा मला- अर्थ मी बघा, तिथल्या तुम्ही- सगळ्यांना तुम्ही मुंबई ओळखतो. महानगरपालिकेत होता, स्थायी समितीमध्ये तुम्ही असताना सगळ्यात जास्त नोकर भरती ही ज्या दोन्ही क्लब मध्ये, अंधेरी आणि मुलुंडच्या क्लब मध्ये तुम्ही केलेली होती. तिथेही भ्रष्टाचार चालू आहे. म्हणजे आता लोकांनी तिथे पण तुमची नावं घ्यायची का? तुम्ही मराठी मुलांना नोकरी देणं हे तुमचं कर्तव्य समजलं, तसं राऊतांनी समजलं असेल. आज तुम्ही राऊतांचं नाव घेऊन याला सगळं पक्षीय रंग देताय का? हा माझा कसला प्रश्न. पक्ष रंग? ह्याच्यात एक तर खरं सांगितलं, राजसाहेबांनी आरोप केले. राजसाहेबांच्या किल्लेदारांनी आदेश बांदेकरांवरती पण आरोप केले होते. मग त्या आरोपाचीच पुनरावृत्ती राजसाहेब करतायत का? साहेब तुम्ही प्रश्नाला नाही, 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 नाही बघाल. अरे म्हणजे असं राज ठाकरे साहेबांनी जोपर्यंत जेव्हा महाराष्ट्रासमोर मांडलं, काही तेव्हा या गोष्टींचं काम एकाही प्रश्नाला बगल देणार नाही. एकाने प्रश्न विचारत त्याचं उत्तर तोच देऊ. बेसिक प्रश्न आहे माझा की प्रश्न आहे शाखेत तुम्ही विधानसभेत जागे- असताना आदेशाच्या बाबतीत प्रश्न निर्माण केला होता. तुम्ही अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्या प्रकरणांची तुम्ही चौकशी केलात का किंवा त्याची काही माहिती मिळाली का? कुठल्या प्रकारे? जेव्हा आदेश विशाल, बांदेकर- हा संपू दे. तुम्ही जसं म्हटलात की विशाखा राऊत यांनी त्या इसमाला चोराला नोकरीवर लावलं, तसंच जी 9 लोक होती किंवा अधिक तुमच्याकडे जेवढी काही आहे त्याच्यातले बरेच लोक जे ती शाखेत जातात, त्याच्यासोबत कोचरेकर सरांनी त्याला संदर्भ दिला की शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांना कामाला लावण्याची वगैरे प्रकरणं केली आहेत. बरोबर. त्यामुळे ती संपर्कातली लोक आहेत, पण ती शाखेत जाणार आहेत आणि विशाखा राऊत असं स्पेसिफिक नाव घेऊन तुम्ही याचं राजकीयकरण करताय का? कशासाठी? या सगळ्या गोष्टी नाही, मी सांगितलं ना. विशाखा राऊतांचं नाव घेऊन असा आहे, जो पेंडुरकर आहे तो शाखा क्रमांक, आत्ताची जी शाखा आहे ती शाखा क्रमांक 194. घाडीगावकर आहे, तोही सामन्याच्या अगदी बाजूला राहतो, तोही त्याच शाखेतला आहे. मी तिथे काम केलेला माणूस आहे, मला माहिती आहे ते. त्यांनी कोणीतरी आमच्यावर शिंतोडे ओढवायचे, पण हे करणारे कोण आहे ते त्यांनी जरा शोधलं पाहिजे ना.